नमस्कार. मराठी हस्ताक्षर सेशन 4थ्या मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण व्यंजन आणि त्यांची 17 कडे बघणार आहोत. त्यापैकी पहिलं व्यंजन आपण बघणार आहोत व. तर व काढत असताना सर्वप्रथम या दोनही रेषेच्या मधून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि सुरुवात करत असताना सर्वप्रथम तिरकी रेषा, कर्व आणि तिरकी रेषा याच्या माध्यमातून एक गोल बनवायचा आहे. जसं की तिरकी रेषा, गोल आणि तिरकी रेषा अशा पद्धतीने आपल्याला एक गोल काढायचा आहे. जो गोल वरच्या रेषेलाही स्पर्श होता कामा नये आणि खालच्या रेषेलाही स्पर्श होता कामा नये अशा पद्धतीने एक गोल काढायचा आहे आणि त्याला स्पर्श करेल अशा पद्धतीची उभी रेषा आणि शिरोरेषा अशा पद्धतीने आपल्याला व काढायचा आहे. आता या व ची 17 कडी आपण काढणार आहोत. त्यापूर्वी 2-3 वेळा आपण व काढून घेऊयात. सो परत अशा पद्धतीने आपण कर्व काढला, गोल काढला आणि व. तिरकी रेषा, कर्व आणि तिरकी रेषा, उभी रेषा, शिरोरेषा. तिरकी रेषा, कर्व, तिरकी रेषा, उभी रेषा, शिरोरेषा. आता याची 17 कडी बनवत असताना व ला जर आपण एक काना दिला तर हा बनला आपला वा आणि थोडीशी शिरोरेषा वाढवून घेतली. त्यानंतर व ला पहिली वेलांटी दिली की वी बनेल. तर त्याच्या अगोदर एक उभी रेषा, छोटासा कर्व आणि तिरकी रेषा आणि ही शिरोरेषा जी कमी पडली होती ती थोडीशी आपण वाढवून घेणार. तर हे बनलं आपलं वी. दुसरी वेलांटी देत असताना उभी रेषा, त्यानंतर नॉर्मल कर्व आणि तिरकी रेषा वी. त्यानंतर व ला उकार देत असताना उभी रेषा, कर्व आणि तिरकी रेषा उ. व ला दुसरा उकार देत असताना व तर आहेच, त्याच्या अगोदर छोटीशी अशी गाठ देऊन तिरकी रेषा उ. त्यानंतर वे अशा पद्धतीने तिरकी रेषा दिली वे. दोन मात्रे देत असताना एक मात्रा, दुसरा छोटा मात्रा वै. वो साठी एक काना आणि एक मात्रा, थोडीशी शिरोरेषा वाढून घेतली. व, वा, वी, वी, वू, वू, वे, वै, वो. आता पुढे परत व काढून घेऊयात आपण. तिरकी रेषा, कर्व, तिरकी रेषा म्हणजे व आपलं झालं आणि वो काढण्यासाठी एक काना, दोन मात्रे वौ. त्यानंतर परत व काढलं, त्याच्यावरती अनुस्वार आणि शिरोरेषा यामध्ये फक्त 1 ते 2 mm चं अंतर असणं गरजेचं आहे. एक रेषा ओढता येईल एवढंच अंतर ठेवायचं, जास्त अंतर ठेवायचं नाहीये. वम आणि त्याच्यानंतर वहा. त्यासाठी आपण सर्वप्रथम व काढून घेतलं आणि त्याला विसर्ग वहा. त्यानंतर पुढे व्या काढत असताना अर्धचंद्र याच्या वरती द्यायचा आहे, पसरट अर्धचंद्र द्यायचा आहे अशा पद्धतीनं आणि थोडस अंतर ठेवायचं शिरोरेषा आणि अर्धचंद्रामध्ये. व्या. त्यानंतर व साठी परत व आपण काढलं, उभी रेषा अशा पद्धतीने आपल्याला व काढायचा. त्यानंतर उरू साठी अशा पद्धतीने उरू आपण काढणार. त्यानंतर वरती रफार अशा पद्धतीने व काढलं आणि त्याला वरती रफार द्यायचं व्र. आणि त्यानंतर रकार व आणि व्र अशा पद्धतीनं आपली 17 कडी तयार होते. ओके. त्यानंतर व पासूनच बनतो पुढे ब. तर आता आपल्याला ब बनवत असताना सर्वप्रथम जसाच्या तसा व काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर तिरकी रेषा दिली तर आपला ब बनेल. कसा? तर सर्वप्रथम आपण व काढूयात. हा झाला आपला व आणि याच्यामध्ये जर आपण अशा पद्धतीने तिरकी रेषा दिली तर हा झाला ब, शिरोरेषा.
व ब शिरोरेषा, व ब शिरोरेषा. अशा पद्धतीने आपण ब काढलाय. आता या ब ची 17 खडी करत असताना ब झालेला आहे. ब ला एक काना दिला तर झाला बा. याला एक वेलांटी जर आपल्याला द्यायची असेल तर एक आपण त्याला अगोदर एक उभी रेषा, त्यानंतर कर्व आणि तिरकी रेषा, हे झाले बी. बू सॉरी ब ला दुसरी वेलांटी द्यायची. दुसरी वेलांटी देत असताना उभी रेषा, त्यानंतर छोटासा कर्व आणि छोटीशी तिरकी रेषा, हा झाला बी. बू साठी अशा पद्धतीने उकार. ब ला दुसरा उकार देत असताना छोटीशी गाठ आणि दुसरा उकार. बे, बै साठी 2 मात्रे. बो, बौ, वरती एक अनुस्वार दिला बम आणि विसर्ग दिला बा. त्यानंतर बॅ, बॉ, त्यानंतर ब्रू, ब वरती रफार आणि ब ला रकार. अशा पद्धतीने आपला ब देखील बनतो. आता त्याच्यानंतर पुढे आपण बघणार आहोत क. क काढत असताना व पासून नेहमी क बनतो, त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला व काढणं गरजेचं आहे आणि व च्या नंतर आपण क बनवू शकतो. कसा? तर सर्वप्रथम आपण एक व काढून घेऊयात. तिरकी रेषा, कर्व, तिरकी रेषा, हा झाला आपला व. आणि आता या व ची जी खालची जी तिरकी रेषा जी उभ्या रेषेला स्पर्श झालेली आहे, इथून आपण सुरुवात करणार आणि परत अशा पद्धतीने कर्व काढून तिरकी रेषा खालच्या रेषेला स्पर्श होईल अशा पद्धतीने काढायची. तर हा झाला आपला क आणि वरती शिरोरेषा. तशाच पद्धतीने परत व सर्वप्रथम आपण काढणार, त्यानंतर ही खालची जी रेषा आहे जी उभ्या रेषेला स्पर्श होते तिथून सुरुवात करणार आणि अशा पद्धतीने एक कर्व देणार, बनेल आपला क. त्याला एक काना जर आपण दिला तर हा बनेल आपला का. आता लगेच आपण 17 खडी सुरू करूयात. क का. आता आपल्याला की काढायचं आहे, त्यासाठी सर्वप्रथम आपण व काढणार, त्यानंतर त्याला क बनवून घेणार, उभी रेषा आणि नॉर्मल कर्व आणि तिरकी रेषा आणि शिरोरेषा, हा बनेल आपला की. त्यासोबतच उकार देत असताना ही जी उभी रेषा आहे त्या उभ्या रेषेला लागून उकार आपल्याला द्यायचा आहे.
कहा. त्यानंतर क्या, को, क्रू, आणि त्यानंतर रफार आणि रकार. त्यासाठी नॉर्मल क आणि त्याला रकार म्हणजे क्र. अशा पद्धतीने क ची 17 खडी बनते. तर आपण बघितलं व, त्यानंतर ब आणि त्यानंतर क ची 17 खडी. आता आपण बघणार आहोत ळ, बाळाचं ळ. तर ळ काढत असताना सर्वप्रथम आपल्याला मधून सुरुवात करायची आहे आणि अशा पद्धतीने एक गोल काढायचा. त्यानंतर अशा बाजूने दुसरा गोल काढायचा आहे आणि हा जो दुसरा जो गोल आहे तो मधोमध न चिपकवता आपल्याला खालच्या बाजूने चिपकवायचा. आता हे काढत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की दोन्ही जे गोल आहे त्या दोन्ही गोलाची जी काही उंची आहे ती सारखी असणं गरजेची आहे. खालीवर ते जशा पद्धतीनं इथं आपल्याला दिसत आहे तशा पद्धतीनं ते नसायला हवेत याची काळजी घ्यायची आहे. आणि वरती थोडीशी जागा आपल्याला सोडायची, एकदम वरच्या रेषेला स्पर्श होऊ द्यायचं नाही. तर मधून सुरुवात करूयात परत अशा पद्धतीनं खालच्या बाजूने आपल्याला स्पर्श करायचा आहे. त्यानंतर उभी रेषा आणि शिरोरेषा अशा पद्धतीनं, त्यानंतर उभी रेषा, शिरोरेषा. खालच्या रेषेला स्पर्श होणं गरजेचं आहे. सो याची देखील 17 खडी आपण तयार करूयात. ळ, त्यानंतर ळ ला कानाळा, ळ ला पहिली वेलांटी अळी, शिरोरेषा थोडीशी वाढवून घ्यायची. त्यानंतर ळ ला दुसरी वेलांटी अळी, शिरोरेषा परत वाढवून घ्यायची. ळू, आता याला उकार देत असताना हे जे दोन गोल दिसत आहे त्यापैकी दुसऱ्या गोलाला आपल्याला उकार द्यायचा आहे. पहिला उकार देखील आणि दुसरा उकार देखील. पहिला उकार अशा पद्धतीनं आणि दुसरा उकार देत असताना इथे एक गोल करून अशा पद्धतीने डूब. त्यानंतर अळे, ही उभी रेषा जी स्पर्श होते शिरोरेषेला तिच्यावरती तिरकी रेषा येणं गरजेची आहे. अळे, त्यानंतर परत ळ काढून घेऊयात. ळ, उभी रेषा, तिरकी रेषा, परत तिरकी रेषा, अळई, ळू, अळा. ओके. त्यानंतर अळ्या, याच्यामध्ये 17 खडी बनत नाही पण काही हे बनतात त्याच्यासाठी अळ्या. ळा, त्यासाठी परत ळ, त्याला काना आणि ळ. तर ळची जी आहे ती फक्त 14 खडीच बनते. तर अशा पद्धतीने आपल्याला ळची देखील 14 खडी बनवायची. तर आजच्या सेशन मध्ये आपण बघितलं व, ब, क आणि ळ हे 4 अक्षर आपण घेतलेले आहेत. यांची 17 खडी आणि ळची 14 खडी आपण बघितली. तर या प्रत्येकाची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होणं आपली अपेक्षित आहे. जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल तेवढं अक्षर आपलं वळणदार बनायला लागेल. तर जास्तीत जास्त याचा सराव करा. पुढच्या सेशन मध्ये आपण आणखी वेगळे शब्द बघणार आहोत. तोपर्यंत